पाहू शकाल आपण इनफिल्डमध्ये त्या ठिकाणी एक बॉक्स तयार करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी या संकल्पना आपण पाहत असतो. काही ठिकाणी ॲक्टिवावरती पाणी घेऊन जातात. काही ठिकाणी आपण पाहतो फोर व्हीलरचा वापर करतात. पण कल्याणच्या सुभाष मैदानावरती आम्हाला दरवर्षी आम्ही ई रिक्षा पाहत असतो, जी इलेक्ट्रिकवरती चालत असते आणि त्याच्यातूनच पिण्याचं पाणी मैदानात घेऊन जाताना आपण पाहिलं आहे. बऱ्याच ठिकाणी 12th मॅन मैदानावरती पाणी घेऊन जात असतात. पण 12th मॅन जास्तीत जास्त 2 बॉटल घेऊन जाऊ शकतो. पण पिणारा तिथे 11 खेळाडू फिल्डिंगवाले असतात, 2 खेळाडू हे बॅटिंग करणारे असतात आणि 2 पंचे असतात. त्यामुळे 2 बॉटल्सने खरं तर प्रत्येकाची ताण भागवता येणार नाही आणि उन्हाचा तडाखा जाणवतोय. उन्हाळा खरं तर खऱ्या अर्थाने आता सुरू झाला आहे. थंडी ओसरलेली आहे, पूर्णपणे हिवाळा ओसरलेला आहे आणि आता मात्र उष्णतेने प्रत्येकजण थोडासा त्रस्त होईल. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्या आणि पाणी पित राहा अधूनमधून. कारण पाणी घामावाटे कमी होत जातं आणि ती ऊर्जा कमी होत असते. तर जितेश काळन यांनी माहिती दिली की एक खेळाडू कमी आहे, 12 खेळाडू असणं गरजेचं आहे. तो खेळाडू जर नसेल तर पॅनलाइज केलं जाईल. तर प्रत्येक संघात एक डझन खेळाडू दिलेले आहेत. कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही 17 खेळाडू खेळताना पाहिले आहेत लीगमध्ये. कारण एवढे खेळाडू असतात. जो खेळाडू इथे अनुपस्थित आहे त्याला पुढच्या वर्षी इथे खेळण्याची संधी मिळणार नाही, अशी सूचना आम्हाला करण्यासाठी सांगितलेली आहे. हा चेंडू, ओ चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षक होते काळूराम भंडारी होते. बॉलिंग मार्कवर आपण पाहता त्यावेळेस विकी घरत, तर दयाळू आणि दुसऱ्या बाजूला धीरज, असे 2 निखिल आहे, माफ करा, धीरज स्कोरिंग करत आहेत. तर बघूया, पहिला चेंडू डॉट आलाय पुन्हा एकदा. हो, सुरेख चेंडू, यावेळेस हलकसा अपील झाला. अत्यंत वेगवान चेंडू खोल टप्प्याचा. दयाळू मात्र पूर्ण ताकद झोकून देतो. कुठल्याही स्ट्रोकमध्ये मोठ्या बॅकलिफ्टने तो खेळत असतो आणि त्याचे फटके पॉवरफुल असतात. कारण त्याच्या बॅटचा जो वेग स्विंग आहे तो फार वेगवान असतो. सलग 2 चेंडू डॉट फेकले आहेत विकी गरजने. बघूया दयाळूकडे काय उत्तर आहे या 2 डॉट बॉलचा. हा चेंडू देखील बॅटवर व्यवस्थित घेता आला नाही. गलीच्या दिशेने चेंडू गेलाय. 1 धाव इथे, एका धावेने अकाउंट ओपन होतं नशीब 11 संघाचं आणि दयाळूचं. स्ट्राईकला डावखुरा फलंदाज येतो यावेळेस निखिल. काहीतरी चर्चा झालेली आहे, बघूया. एक ही धावसंख्या, 3 चेंडू संपन्न झाल्यात. चांगली गोलंदाजी. हा चेंडू यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईटचा इशारा येतोय. खराब पिचिंग या ठिकाणी होत असताना वाईटच्या आधाराने मिळतील 2 धावा. पाहू शकाल रिप्लेमध्ये. तो वाईटच्या आधाराने 1 धाव आले. धावसंख्या धावफलक होती 2. पुन्हा एकदा विकी घरात हायवे एंडकडनं सज्ज होतोय. हा चेंडू यावेळेस चूक होते. रक्षक शॉर्ट थर्ड मॅन च्या क्षेत्ररक्षकाने केले चूक आणि या चुकीचं रूपांतर होतंय चौकारात आणि बायच्या रूपाने मिळत आहेत या 4 धावा.
काही इंचांनी दूर होता. हा चेंडू ऑन साइडला, गॅप आहे खूप मोठी, लॉंगॉन क्षेत्ररक्षक फार वेगाने येत आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान 2 धावा येत आहेत. पहिले षटक सुरू आहे आणि धावा फलकावरती 8-5 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी विकी गरजची, एकही मोठा फटका आला नाही. दयाळू मागच्या सामन्यात अर्धशतकीय खेळी साकारली, पण या सामन्यामध्ये 3 चेंडूत फक्त एकच धाव. हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकाची होती समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहेत 8 बिनबाद 8 अशी धावसंख्या. आणि या दरम्यान आपण वळूया मंचावरती काही मान्यवर आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया. दिगंबर काळन यांच्या शुभ हस्ते आपण काही सन्मान घेणार आहोत. तर रोहित भोईर जे विभाग अध्यक्ष आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, त्यांना आपण सन्मानित करूया. मी विनंती करेन रोहित भोईर यांना की आपण या आपला सन्मान दिगंबर काळन यांच्या शुभ हस्ते केला जाईल. यानंतर सुनीलजी बोराडे, माजी सरपंच बाळेगाव. बाळेगाव म्हटले की मेघनाथ कोळीची आठवण आपल्याला इथे, जो या संघाची खरं तर ओळख राहिलेली आहे बाळेगाव. आणि याच बाळेगावचे माजी सरपंच सुनील बोराडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान दिगंबर काळन यांच्या शुभ हस्ते केला जाईल. स्ट्राईकला दयाळू, पहिले षटक अत्यंत चांगलं राहिलंय. बघूया या षटकात काय घडतंय. हा चेंडू यावेळेस लॉंगांच्या दिशेने. यानंतर देसाई गावचे समाजसेवक रोशन पाटील यांचा देखील सन्मान करण्यात येईल. दरम्यान आमचे आधारस्तंभ तकदीरजी काळन आणि अंकलेश काळन यांचं देखील शुभ आगमन होते. तर धावफलकावरती आहेत 9. तर स्ट्राईकला निखिल, एकही मोठा फटका आतापर्यंत आलेला नाहीये. खूप चांगली गोलंदाजी होताना दिसते. रोशन पाटील यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. देसाई गावचे समाजसेवक. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा सचिन पाटील. हा चेंडू यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, आणि हा प्रयत्न या ठिकाणी फसलेला आहे. चेंडू जाऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पहिल्या विकेटचं पतन. फटका खूप चांगला होता, पण जागा निवडली चुकीची. तिथे क्षेत्ररक्षक होता तैनात आणि क्षेत्ररक्षक सार्थक काळनने हा झेल पकडून मात्र खूप चांगल्या पद्धतीने फलंदाज निखिलला दाखवला तंबूचा रस्ता. निखिल एक चांगल्या फटक्यावरती बाद होत आहेत, कारण क्षेत्ररक्षक तिथे तैनात केले होते. आता दयाळू येतात स्ट्राईकला. धावसंख्या धावफलकावरती 9. सचिन पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट उंबारली गावींकडनं. चेंडू ऑन साइडला, चांगलं क्षेत्ररक्षण आणि खूप चांगला थ्रो. कोणा आला होता डीप मध्ये. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10. अक्षरशः बांधून ठेवले, जखडून ठेवले. जो फलंदाज मागच्या सामन्यामध्ये ज्याने धावसंख्येचा वणवा पेटवला होता दयाळू, त्याला मात्र शांत ठेवले. 5 चेंडूत फक्त 3 धावा त्याने केल्यात. दुसऱ्या बाजूला संतोष आत्ताच आलेले आहेत आणि ते स्ट्राईकवरती येत आहेत प्रथमच.
सचिन हा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. एकच धाव या दरम्यान आणि एका धावे संख्या धावपल करते आपण पाहतायत. एकूण 11 धावा. पहिल्या षटकात एकूण धावा 8 होत्या आणि या षटकात फक्त 3 धावा आल्यात आतापर्यंत 4 चेंडूमध्ये. सचिन पाटील हो 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 यावेळेस मात्र शांत बसलेला दबा धरून बसलेला वाघ मात्र फोडतो डरकाई आणि अशा प्रकारे दयाळूच्या बॅटमधून येतोय बऱ्याच वेळानंतर हा षटकार. सगळ्यांना सूचना असणार आहे आता कुठल्याही प्रकारचा टाइमपास अजिबात खपून घेतला जाणार नाही कारण पुढेही बरेच सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर 4 सामने कव्हर करायचे आहेत यावरून लक्षात घ्या आपल्याकडे वेळ फार कमी आहे त्यामुळे वारंवार एकत्र येऊ नका. सामना निरंतरपणे कसा सुरू राहील या गोष्टीची दखल सगळ्यांनी घ्यायची. सचिन पाटील पुन्हा एकदा फुल टॉस ज्युसी फुल टॉस पाठवलाय मिड विकेटच्या वरून सलग दुसरा षटकार. दोन षटकं झाल्यात 23 धावा धावफलक आपण पाहतायत. पहिल्या 4 चेंडूत फक्त 3 धावा खर्च केल्या तर सचिन पाटीलने पण अंतिम 2 चेंडूवरती 2 मोठे षटकार आले आणि त्यामुळेच या षटकाचं जे चित्र आहे ते बदललं पूर्णपणे. एकूण या षटकात आलेले आहेत 15 धावा. धावसंख्या धावफलकावरती 23 एक गडी बाद आणि 2 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होत असताना पण हा ड्रिंक्स ब्रेक जास्त मोठा नसेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. फिल्डिंग लगेचच लावा पाणी पिऊन झाल्यानंतर कारण 4 सामने कव्हर करायचे आहेत आणि खरं तर 14 वाजून म्हणजे 2 वाजून 43 मिनटं झालेली आहेत म्हणजे 2:45 वाजलेले आहेत आणि 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत. त्यामध्ये बक्षीस समारंभही अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला कव्हर करायचं आहे त्यामुळे सगळ्यांनी स्पीडअप करायचं. वेळ जास्त घ्यायचं नाही. फिल्डिंग लगेचच लावा आणि बॅटिंग करणाऱ्या संघाने देखील आपला फलंदाज लगेचच रेडी ठेवायचा पुढचा जेणेकरून कोणाला पाठवायचा प्रश्न लगेचच तिथे उपस्थित होणार नाही. तर स्वर्गीय मारुती जानू पाटील स्टँड आपण पाहत आहेत आणि स्वर्गीय मारुती जानू पाटील यांना त्यांच्या नावाने स्टँड बनवून एक श्रद्धांजली अर्पित करण्यात आलेली आहे. तर बॉलिंग मार्कवर सार्थक बघूया सार्थक आपलं कार्य कशा पद्धतीने पार पडतायत. स्ट्राईकला यावेळेस येतोय संतोष. 23 धावा धावफलकावरती आहेत. तर सार्थक सज्ज होतोय हायवेकडनं. आजच्या दिवसातील सामना क्रमांक आपण पाहतायत 5वा भावार्थ सोम 11 वर्सेस नशीब 11 यानंतर शिवसाई 11 वर्सेस नक्षत्र 11 असेल. हो 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 यावेळेस मात्र उडवलाय चेंडू पाठवलाय थेट पाईपलाईनच्या दिशेने बाहेर षटकार. लावा वेळ घेऊ नका जास्त. 29 धावा झालेल्या आहेत
काय जबरदस्त पार. तर संतोष जे नेहमीच सरावादरम्यान खाली झोपून बॅटिंग करतात असं माहिती मिळाली होती, पण ते आता ताठ मानेने ते सांगताय झुकेगा नाही मी झोपणार नाही खाली, मी उभं राहूनच खेळणार. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे, झेल ड्रॉप झालाय आणि या दरम्यान 2 धावा येत आहेत. सोपा झेल होता आणि या 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती 31. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला, दयाळूला स्ट्राईक मिळाली नाही, पण दयाळूने मागच्या षटकाच्या अंतिम 2 चेंडूवरती 2 षटकार मारले होते. गोलंदाज सार्थक पुन्हा एकदा. हा चेंडू ऑन साइडला गॅप मधून गोळीच्या वेगाने निघतोय सीमारेषे बाहेर. वॉट शॉट, काय ताकद होती या फटक्यामध्ये, काय आत्मविश्वास. चौकार. पुन्हा एकदा यावेळेस फाईन लेग निवडलाय. आधी मिड विकेटच्या दिशेने खेळले, ऑन साइडला खेळणं पसंत करतायत. रिप्ले मध्ये पाहू शकाल चेंडू खूप खराब होता, आधीच पवित्रा घेतला होता ऑन साइडला खेळण्यासाठी आणि मगाशी असं म्हटलं होतं की झोपून खेळतात, तयारीत होती झोपायच्या, पण चेंडू वर आला त्यामुळे त्यांना उठावं लागलं आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. आणि हा षटकार आहे बघा, पॅरल स्ट्रोक होता, एकदम फ्लॅट षटकार. धावसंख्या धावफलकावरती 41. धावसंख्येला आता गती मिळते. पहिल्या षटकात फक्त 8 धावा होत्या, दुसऱ्या षटकातून 15 धावा इथे प्राप्त केलेल्या आहेत नशीब 11ने. आणि आता त्यांचं नशीब मात्र इथे फुलताना आपण पाहत आहेत, कारण तिसऱ्या षटकातही तब्बल धावा एकूण आतापर्यंत खर्च केल्यात 18. 4 चेंडूत 18 धावा खर्च केल्यात. अत्यंत मागडी गोलंदाजी सार्थकची. हा चेंडू खूप आधी खेळले स्ट्रोक, पण दिशेपासून भरकटले. वाईटचा इशारा येतोय, वाईटच्या आधाराने मिळेल 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती 42. प्रेशर स्पष्टपणे जाणवते, कारण या षटकात आक्रमण झालेले आहे सार्थकवरती. 2 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी धाव आणि 4 चेंडूमध्येच 18 आल्या होत्या आणि आता ही 1 धाव आली, 19 धावा झालेल्या आहेत. हा चेंडू हवेत, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक खूप मागे आहेत आणि अशा प्रकारे 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत आणि या 2 धाव्यांनी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत एकूण 44. 44. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. चांगलं कमबॅक नशीब 11चं. दयाळू मात्र इथे सपोर्टच्या भूमिकेत आपण पाहतो, त्याला स्ट्राईक मिळालीच नाही. हा चेंडू यावेळेस झेलची शक्यता, झेल ड्रॉप केलाय. चेंडू सीमारेषे बाहेर थेट लँड होतो, डायरेक्ट षटकार येतोय. जिथे फलंदाज बाद व्हायला होता तिथे 6 धावा येत आहेत आणि या 6 धावेने धावसंख्या धावफलकावरती 50 धावा 27 वरती पोहोचलाय संतोष. झोपून मारायची गरजच नाही, उभे राहून राहूनच मारलेले आहेत आणि जेव्हा झोपून मारतील तेव्हा सगळ्यांना झोपवतील ते. झुकेगा नाही. पुष्पा बघितल्यापासून मला वाटतं खाली झोपून ते बॅटिंग करायला विसरलेले आहेत आणि अल्लू अर्जुनला ते फॉलो करतायत अशी माहिती मिळाली त्यांच्या मित्रांकडनं. बघूया नंतर आपण संतोषला विचारू मॅच संपल्यानंतर की पुष्पा पिक्चर तू किती वेळा बघितलाय. पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समजाय क्या, सध्या डायलॉग भरपूर फेमस होत चाललेले आणि चला अयोध्येमध्ये म्हणतो की फ्लॉवर नाही कोबी हूँ मैं. भरपूर असे त्याच्यावरती रील्स देखील आले, भरपूर विनोदी सीन्स देखील आपण पाहिलेले आहेत आणि चांगल्या गोष्टीचा पोस्टमॉर्टम करण्यासाठी भरपूर जण तयारच असतात. 50 धावा झालेत 3 षटकात. पहिल्या षटकात 8 होत्या, नंतर 42 मारल्या 2 षटकात. तर बॉलिंग मार्कवर रवी गायकवाड येत आहेत. बघूया रवी म्हटलं की सूर्य आणि हा सूर्य हा रवी या मैदानावरती तेजस्वी कामगिरी करतोय का.
समोर दयाळू बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक मिळते मागच्या षटकात आणि दयाळूने निर्दयतेने केलाय प्रहार. चेंडू सीमारेषेच्या पार, षटकार. तर बघूया हेलिकॉप्टर आहे आणि कशा पद्धतीने खेळवते. रिप्ले मध्ये नक्कीच हा रिप्ले इंटरेस्टिंग असेल. बघा हेलिकॉप्टर, हॉट शॉट. आणखीन एक काहीतरी रमेश मात्रे आणखीन बक्षीस लावता येते. पुन्हा एकदा झेल होईल की ओ. यावेळेस मात्र हवेच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने खेळले होते. 4 चेंडू 4. मागच्या दुसऱ्या षटकामध्ये 2 मारले होते अंतिम 2 चेंडूवरती. तर रमेश मात्रे यांच्या हातात माईक द्यायला हवा इथून. त्यांनी जर कॉमेंट्री तिथून केली, सगळ्या गोष्टी सांगितल्या तर आणखीन मजा येईल आणि काही दिवसानंतर हेही पाहायला मिळेल. पण त्यांच्या डान्सची वाट आम्ही बघतोय. तो डान्स कधी बघायला मिळेल. शशांक पाटील यांनी सराव केलेल्या घरी इथे मात्र आणखीन एक रुबाबदार, शानदार, दिमागदार, पॉवरफुल षटकार. सख्या भावाने पारितोषिक लावले. आणखीन एक षटकार मारला. दुर्वेश काळन याचकडून 1000 रुपये. 5 चेंडूत 5 षटकार. गणेश काळन यांच्याकडनं देखील 1000 रुपये असतील. आणखीन एक षटकार. विक्रम प्रस्थापित केलाय. 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा आणि पुरस्कार मागच्या सामन्यातही प्राप्त केले होते, आताही प्राप्त करतील. 1000 रुपये भावाकडनं घरच्याच घरी पैसे जातील. पुन्हा एकदा रिव्हर्स दुर्वेच्या अकाउंटमध्ये येतील की नाही माहिती नाही. आणि दिगंबर यांच्याकडनं देखील 1000. तर दयाळू हे नावच चुकीचं आहे त्याचं. खरं तर तो खूप कठोरतेने खेळतो, निर्दयतेने खेळतो आणि भावार्थ सोहम 11चे खेळाडू फक्त त्याची बॅटिंग बघतच राहिलेले आहेत. दुसरा पर्यायच उरला नाही. जयदास खान यांच्याकडून देखील 1100 रुपये आलेले आहेत. मग अशी करण काळन शेअर मागत होते. आता या मॅचची जी बक्षीस असली करण काळन तुम्ही घेऊन जा, पण दयाळूची परमिशन असायला हवी. 6 चेंडू 6 षटकार. बघूया आणखीन किती षटकार बघायला मिळतील. आणखीन एक 7 बॉल 7 षटकार. व्हॉट अ बॅटिंग. हाकार माजवलाय दयाळूने या मैदानावरती. HPL 2022 मध्ये हा एक विक्रम प्रस्थापित केला, इतिहास रचला गेलाय. यंदा आपण पाहिलं तर 8 चेंडूत 8 षटकार मारण्याचा विक्रम राम मात्रे उर्फ गोट्याने केला होता. तर सापाडच्या मैदानावरती नांदिवलीच्या अगेन्स्ट इथून 8 चेंडूत, आता चेंडू तर एकच शिल्लक आहे आणि दयाळूने एकूण या षटकात 5 मारल्यात. मागच्या षटकात 2. 7 बॉल 7 षटकार मारलेत सलग. योगेश गोपीनाथ काळाना यांचं आगमन झालेलं आहे. आणखीन एक षटकार मारला तर बक्षीस बघा कोण लावतंय का. दुर्वेश काळन 500 रुपये, गणेश काळन 500. आणखीन 500 वाढलेले आहेत. हा चेंडू यावेळेस अप्पर कट आणि बॅट कट होती त्यामुळे चौकार येतोय आणि या चौकाराने आपण पाहताय धावसंख्या धावफलकावरती 84 धावा. व्हॉट अ बॅटिंग. 49 वर नॉट आउट राहिले. आय थिंक फक्त 1 धाव हवी होती. बघा खेळाडू वृत्ती दाखवली आणि मला वाटतं सन्मान द्यायचं आधीच ठरवलं होतं, पण चौकार लगावला. षटकार मारला असता तर सलग 2 हाफ सेंचुरी देखील झाली असता, एक विक्रमी झाला असता. स्कोअर कार्ड बघा किती सुंदर पाहायला मिळतोय. फोल्लेला दिसतोय, बहरलेला दिसतोय. धावसंख्या त्यावर शोभून दिसते. त्या दयाळूची 13 चेंडूत 49 धावांची वादळी खेळी. या सामन्यात तो नाबाद राहिला. स्ट्राईक त्याला मिळालीच नाही खरं तर तिसऱ्या षटकामध्ये, पण जसा चौथ्या षटकात तो स्ट्राईकला आला त्याने जबरदस्त बॅटिंग केली. संतोषने देखील 27 केलेले आहेत. फिल्डिंग लगेच लावा. नशीब 11. तर बॅटिंग बॉलिंग कार्ड बघा. विकीने फक्त 4 धावा दिल्या होत्या.
सचिन पाटीलने 15 दिल्या आणि रवी गायकवाडने 34 धावा आणि सार्थकने 27. तर बॅटिंगसाठी फलंदाज लवकरात लवकर उतरायचे. दरम्यान मंचावरती योगेश काळन यांचं शुभागमन झालंय. तर योगेश काळन यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर पुढचा सामना शिवसाई 11 वर्सेस नक्षत्र. टॉस या फिल्डिंग लगेच लावा नशीब 11 आणि भावार्थ सोहम तुम्ही बॅटिंग सलामीवर पाठवा लवकर, कारण आता थांबून चालणार नाही. आणि लक्षात असू द्या ही लीग आपली आहे आणि सगळ्यांचं सहकार्य फार महत्त्वाचं आहे. तर टॉससाठी शिवसाई 11 आणि नक्षत्र 11च्या संघनायकाने येऊन थांबायचं आहे. टॉस लगेचच केला जाईल आणि द्वितीय सत्राकडे आपण वळणार आहोत, जिथे 85 करायचे आहेत. 84 धावांचा एक खूप मोठा विक्रम प्रस्थापित केलेला आहे तो नशीब 11ने. त्यात दयाळूच्या 49 धावा अवघ्या 13 चेंडूमध्ये. पहिल्या मागच्या सामन्यात तो नाबाद राहिला. आणि तर जयदास काळन यांना विनंती करणं आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. तर द्वितीय सत्राकडे ऐकूया. द्वितीय सत्रामध्ये करण काळन उर्फ के केला. धन्यवाद. टॉस होत आहे. तर शिवसाई 11 संघाने टॉस जिंकलेला आहे आणि ते फिल्डिंग करत आहेत आणि करो किंवा मरोची स्थिती निर्माण झालेली आहे. हॅलो, थँक्यू, धन्यवाद. दुपारचं लंच नंतर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. SPL सीझन 2 2022 हे दुर्ने प्रीमियर लीगचे पर्व दुसरं सामना तुमच्या समोर आहे. तो आय थिंक 5वा सामना. बाबार्थ सोहम 11 समोर लक्ष आहे ते मोठं 85. संतोष ऑफ ट्रॅकर अडकणी कमी गतीने हाताळला. तर बॅकफुटला येत असताना ऑफ पूल करण्यात आला. त्यावेळी काळनकडे चेंडू आपण बघितला. पहिला डाव ज्या डावामध्ये त्याने 49 धावसंख्येची भारदार खेळ खेळली, ज्यामध्ये लागोपाठचे 7 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. अर्धशतक ज्याचं हुकलं मात्र. एज अ लिडिंग एज हवेमध्ये हा चेंडू. निखिल डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप आणि रन आउट. कॅच सोडली परंतु त्यालाच रनआउट व्हावं लागलं. या ठिकाणी आपण बघतोय क्रीज सोडली, मैदान देखील सोडतात आणि 1 वरती लागलेला पहिला धक्का भावार्थ सोहम 11ला. मोठं लक्ष आहे. नवसंख्येचा सह्याद्री तुम्हाला पाहायला मिळतो. 85 या ठिकाणी उभा राहायचा आहे आणि आता या धावा उभारत असताना प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न असेल. तो प्रहार करत असताना पहिला गडी झालाय तो गारद. तयार होता संतोष. हा वेंडकडून उकळण्याचा प्रयत्न धावेमध्ये हा चेंडू बिहाइंड द विकेट पाहायला मिळाला. आवाज त्या ठिकाणाहून तुम्हाला पाहायला मिळतो. मोठ्या संख्येने आहेत प्रेक्षक त्या ठिकाणी. आय थिंक ते नशीब 11चे फॉलोअर्स आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 1. सुरुवात चांगली करण्यात आली या डावाची. पहिल्या डावामध्ये जास्त धावा उभारल्यात, प्रेशर ऑलरेडी आहे आणि या डावामध्ये आतापर्यंत फक्त 1 रन 1 गडी बाद. कमी गती लेफ्ट करण्यात आला. पाठीमागे चेंडू निसटला गलीमध्ये, त्या ठिकाणी डायरेक्ट हिटसाठी थांबले. चेंडू हातामध्ये ठेवला. कॅप्टन होत्या ठिकाणी नशीब 11चे दिलीप पाटील. धावसंख्या आता आपण बघितली तर ती 2 ने पुढे जाईल. अवांतर 2, धावफलक 3. दुपारचे सत्र प्रखरून उन्हाचा तडाखा भरपूर बसतोय. प्रत्येक जण सावलीचा आसरा घेत असताना हाफ ट्रॅकर हवेमध्ये हा चेंडू आपण बघतोय आणि
आय थिंक कॅच आहे. यस, स्क्वॉट पॉइंट बाद होतात. एक सुंदर झेलने डाव संपला तो किशोर भंडारीचा. 3 वरती दुसरा गडी देखील होतोय बाद. विकेट सोबत धावफलक थांबलेलं 3 वरती गडी बाद. 2 षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आहे. 19 चेंडू आणि 19 चेंडूंमध्ये हवा आहेत त्या धावा. 82 मोठं लक्ष. लेफ्ट हँडर आलेले आहेत प्रवीण. इनसाइड एज डीप मध्ये हा चेंडू चला वेगाने लॉंग स्टॉपला सीमा पार आलेला चौकार. षटकाची सांगता. धावफलक 7 गडी बाद 2 चेंडू शिल्लक 18 आणि 18 मध्ये बनवायच्या धावा आता त्या 78. 70 रिक्वायर्ड रिमेनिंग 18. फायनल लेग मध्ये प्रेमनाथ काळेंना आपण बघू शकाल. दिवस रात्र, दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करत असताना सराव त्यांनी केला, तरी चेंडू सुटला. याचं कारण समजत नाही आपल्याला. आंब्याच्या झाडाखाली त्यांचे भरपूर फॅन फॉलोअर्स आहेत. हेदुटण्यामध्ये तर भरपूर फॅन फॉलोइंग आहे. उंबरली गावामध्ये देखील बरेचसे फॅन फॉलोअर्स त्यांचे पाहायला मिळतात. भरघोस पारितोषिक अगोदर लावली होती. एखादा झेल पकडला तर पारितोषिकांचा वर्षाव नक्कीच त्यांच्यावरती करण्यात येईल, परंतु त्यांचे कॅप्टन याकडे लक्ष देत नाही. त्यांना बिहाइंड द विकेट ठेवलंय. थर्ड मॅन मध्ये डीप मध्ये ठेवायला हवं त्यांना. धावा देखील जास्त आहेत. आता संधी असेल बा भंडारी. लो फुल टॉस अटेम्प्ट करा त्याला गॅप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये, ज्या ठिकाणी दयाळू खान. गुड फिल्डिंग. ओ सेकंडचा कॉल आहे. दोघंही मधोमध डायरेक्ट हिट फलंदाज बाद. अगोदर नकार होता, परंतु शेवटला धावले आणि आता सरळ धावावं लागेल पॅवेलियनच्या दिशेने. गडी बाद 3रा. फास्ट खेळायचा रिअप. दोन्ही संघांना सूचना असतील. यानंतर सामना असेल तुमच्या समोर तो शिवसाई आणि नक्षत्र मध्ये लीग स्टेजचा शेवटचा सामना. त्यानंतर असेल क्वालिफायर, उपांत्य फेरी, अंतिम फेरी, एक्झिबिशन मॅच. थोडं स्पीडअप करा. तयार होतात ते बा भंडारी. राईट अमोद विकेट थांबलाय. लिडिंग एज हवेमध्ये निखिल काळे पुन्हा एकदा आणि चुकी नसेल. एका मागोमाग एक गडी बाद होतोय. प्रेझेंटी लावत असताना शाळा जशी सुटते आणि त्यानंतर घंटा वाजल्यानंतर आपण सर्वजण घराच्या दिशेने पळत निघतो. येत आहेत आणि सरळ जातात पॅवेलियनच्या दिशेने. गडी या ठिकाणी 4था बाद झालेला आहे. तो 7 या आकड्यावरती. आदरणीय अनंताजी भंडारी साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावा धावफलकावरती 7 गडी बाद 4. मनीष भंडारी जे नवोदित आहेत, यंगस्टर आहेत, त्यांचे पिताश्री आपल्याला ड्राईव्ह करतात. बॉलर्स बॅक ड्राईव्ह डीप मध्ये लॉंग ऑन मध्ये चेंडू क्षेत्रश वेगाने. चेतन पाटील. पहिल्या सामन्यामध्ये रनआउट व्हावं लागलं. या सामन्यामध्ये चान्स त्यांना मिळाली नाही. स्वतः कधी त्यांना चान्स मिळेल, बॅटिंग करण्याची संधी मिळेल. बॅटिंग लाईन भरपूर खोलवर आहे. कमी गती या ठिकाणी. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. 10 दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पदार्पण करते. षटक प्रगतीपथावर असताना दुसरं इक्वेशन तुमच्या समोर आम्ही घेऊन आलो, नक्कीच येणार आहोत या षटकानंतर. लेग स्टंपचा बाहेर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आलेला दुसरा व्हाईट बॉल. धावसंख्येला पुढे नेत असताना 85 उभा राहायच्या. लक्ष मोठं आहे, आव्हान मोठं आहे आणि आता या व्हाईट बॉल सह तुम्हाला लिगल डिलिव्हरीला सीमारेषेच्या
बाहेर पाठवावं लागेल. लॉंग ऑन मध्ये हवेमध्ये खेळलेत. स्क्रीनच्या समोर येत असताना चेतन पाटील डाऊन दी बॉल. सुंदर झेलने आणखी एका विकेटचं बदन. धक्का 5वा. हॅलो. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 11 धावा धावफलकावरती आहेत. एका मागोमाग एक गडी बाद होतो आणि इथे 6वा गडी देखील बाद झालेला आहे. चला फास्ट फलंदाज आपण या लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पॅव्हेलियन मधून येणारे फलंदाज लवकरात लवकर या आपण. मैदानाच्या आतमध्ये आय थिंक फलंदाज 40+ येत आहेत का. बाळाराम भंडारी. दुसऱ्या बाजूने लागोपाठच्या 2 चेंडूवरती. हॅलो. डीजे मास्टर आवाज ब्रेक होतो. 9 सेकंडला फेकी आणि संधी मिळते ते सांघिक यश या ठिकाणी. रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. गडी आय थिंक 8वा आता बाद झालेला आहे. चला रियाफ बॅटिंग करणारा संघ पॅव्हेलियन मधून येऊ द्यात. लवकर काढू मैदानाच्या आतमध्ये. उशीर आता नको. आणि पुढचे दोन्ही संघ आपण तयार राहा. पुढचे दोन्ही संघ टॉस झालेले. शिवसाईने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. शेवटचा चेंडू पडल्यानंतर लगेचच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. शिवसाई 11 याची नोंद घ्या संपूर्ण संघाने. सामना असेल 4 षटकांचा. शिवसाई तयार राहा आपण. टॉस अर्थातच टॉस तुमचा झालेला आहे. टॉस तुम्ही जिंकलेला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. या सामन्याचा जसा शेवटचा चेंडू पडेल लगेचच आपण दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आहे. आणि बॅटिंग करणारा संघ असेल तो नक्षत्र 11 आघाडीची जोडी. आपण पॅव्हेलियनच्या दिशेने त्या ठिकाणी जायचं आहे. आघाडीची जोडी सज्ज ठेवा. त्या ठिकाणी लगेचच आतमध्ये येऊ द्या. पुढच्या सामन्याला कोणत्या क्षणाचा विलंब न करता हा सामना संपल्यानंतर आपण लगेचच सुरुवात करणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती 11. गडी 6वा बाद. षटकातील अर्थातच पहिला चेंडू असेल. 3रं षटक. ऑन साईडला वळवला. स्कोर ऑफ द विकेट डीप मध्ये चेंडू आपण बघतोय. चेतनच्या ठिकाणी चेतन पाटील 1 धाव. एकेका धावेने जास्त बिघडणार काहीच नाहीये. फक्त फॉर्मॅलिटीज आपण म्हणू शकाल. 11 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे. नशीब 11चे गोलंदाज असं मला पाहायला मिळतं स्क्रीनवरती. देवेंद्र. स्ट्रायकिंग एंडला बाळाराम. ऑन साईडला वळवला. स्क्वेअर लेग पुन्हा एकदा निवडलाय. या डावामध्ये चेतन पाटील यांच्याकडे जास्त वेळेला चेंडू जात असताना आपण बघितला. या अगोदरच्या षटकामध्ये देखील या षटकामध्ये देखील धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे. 13 वरती 85चं टार्गेट आहे. म्हणजे 72चं अजूनही अंतर आपण बघतो. कमी गती. आखू टप्प्याचा चेंडू. टप्पा पडलाय आणि त्यानंतर गेलाय तो बिहाइंड द विकेट. डॉट बॉल. आणि ज्यांचं नुकतंच आगमन झालंय ते विजय श्रीकांत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. उद्योजक आहेत. अगदी तरुण नोकरी सोबत तुम्हाला व्यवसायामध्ये देखील जास्त करून आता पाहायला नक्कीच मिळत असताना. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू. 1 धाव आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना 14. 2 चेंडू शिल्लक. स्टील 2 लेफ्ट फ्रॉम दिस ओव्हर. इनसाइड आउटचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या जवळून हा चेंडू गेला. डॉट बॉल. 7 चेंडू. फक्त 7 चेंडूंची फॉर्मॅलिटी आहे. पुढचे दोन्ही संघ तयार राहा. हवेमध्ये खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. टप्पा पडल्यानंतर कव्हर करता. षटकाची सांगता आणि 3 षटकांच्या खेळाखेरीज धावफलक जाऊन पोहोचले ते 15. 15 या आकड्यावरती 70चं अंतर. 70चं अंतर मोठ्या फरकाने विजय नक्कीच संपादन करण्यात येईल. शेवटचं षटक आहे. निर्णायक षटक. लगेचच आपण या गोलंदाज
अरे या फास्ट खेळायचंय. फिल्डिंग कडे नशीब 11. शिवसाई आणि नक्षत्रमध्ये पुढचा सामना. दायो काळन यांनी अफलातून इनिंग साकारली या सामन्यामध्ये. या अगोदर देखील त्यांनी अर्धशतक झळकावलं. या सामन्यामध्ये अर्धशतक त्यांना झळकावता आलं नाही. त्याचं कारण 49 थांबावं लागलं 49 वरती. गतवर्षी एकही सामना जिंकले नव्हते. व्हाईट वॉश त्यांना मिळाला होता. आणि या सामन्यामध्ये आपण बघू शकाल यंदाच्या हंगामामध्ये इनसाइड आउट चांगला फटका आहे. डिपिश कापा पॉइंट मध्ये आपण बघतोय. एक रन आणि एका धावेने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलेला आहे ते 16. चेंडू अजून आपण बघितलं तर शिल्लक आहे ते 5-69 अंतर. मोठं अंतर किती कमी करण्यात येईल. रवी शफल झाल्या आणि लेग स्ट्रिक उखडली गेली आहे. क्लीन बोल्ड. फलंदाजी सोबत गोलंदाजी धारदार आज पाहायला मिळते. आणि इथे आपण बघितलं तर आणखी एका विकेटचं पतन. फलंदाज लवकरात लवकर आहे आपण. 8 विकेट पडलेले आहेत. 2 विकेट अजून बाकी आहेत. 8. चला फलंदाज लवकरात लवकर आपण कृपया करून. यानंतरचे उर्वरित सामने अजूनही शिल्लक आहेत. 16 for 8. 16 वरती 8 गडी बाद झाले. बाबा जास्त उभारल्या पहिल्या डावामध्ये आणि त्या कारणास्तव पूर्णपणे प्रेशर क्रिएट करण्यात आलं समोरच्या संघावरती. आणि त्याचमुळे आपण बघू शकाल तर पूर्णपणे एका मागोमाग एक गडी बाद होत गेले. 8 धावा उभारू शकले नाही आतापर्यंत. फक्त 16 तुम्हाला पाहायला मिळतात. पुढचे दोन्ही संघ तयार आहेत. शिवसाई आणि नक्षत्रमध्ये पुढचा सामना. सचिन पाटील इन ॲट नंबर 10 10व्या क्रमांकावरती येतात. फॉरवर्ड डिफेन्स पाहायला मिळाला. सरळ बॅटने फक्त आपण बघितलं तर सन्मान देण्यास आलं चेंडूला. चेंडूच्या रेषेच्या बरोबर पाठीमागे ते उभे होते. स्थगित धावफलक 16 वरती. विकेट जाता कामा नये कारण आता 3 चेंडू उर्वरित अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा यावेळेला तुम्हाला फ्रंट फूट डिफेन्स पाहायला मिळाला. चेंडूच्या मेरिट वरती खेळले. डॉट बॉल. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 2. 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी देखील ऑन द टोस आपण बघू शकाल पुन्हा बॅकफूट डिफेन्स पाहायला मिळाला. आणि ते आपण बघतोय अंपायरचे सामी. यावेळेला बाउन्सर आला होती ती या षटकाची सांगता. आणि अर्थातच डाव संपला. दुसरा सामना संपन्न होतो. हार्दिक अभिनंदन टीम नशीब 11 ने